सगळं सर यांना मी अशी विनंती करते की आपलं स्थान उभं करावं. तर आज सर आपल्याशी मनामती म्हणजे जे जगामध्ये अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवले जातात आणि त्या अंधश्रद्धेला बळी घालण्यासाठी आज नरेंद्र दाभोळकर या सरांनी खूप काही प्रयत्न केलेले आहेत. तरी सुद्धा आज मती आणि भानामती जे काही प्रकार होतात ते आज सुद्धा आपल्या जगामध्ये चालू आहेत. तर सर आपल्याला थोडक्यामध्ये या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधणार आहे. तरी मी सरांना अशी विनंती करते प्राध्यापक किरण सगळ सरांना की आपले व्याख्यान आम्हाला हे करावे, मार्गदर्शन करावे. या वाचक संवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाबूराव माशाळकर सर, या वाचक संवाद चळवळीचे प्रणेते माननीय अरुणरावजी कदम, सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, बंधूंनो आणि भगिनी, आजच्या या वाचक संवादामध्ये मी आपल्यासमोर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी जे पुस्तक लिहिलंय त्याचं नाव आहे मती भानामती. आणि सूत्रसंचालन करते कार्यकर्ते आमचे सांगत होते की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संबंधीचं काम दाभोळकर जे केलंय आणि ते करता करता त्यांनी ज्या काही साहित्यकृती निर्माण केलेल्या आहेत त्यापैकी एका साहित्यकृतीवर मी आज माझे काही विचार त्या पुस्तकाच्या संबंधाने ठेवणार आहे. मित्र, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी सुमारे 15 ते 20 वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत आणि तिचा साधारणपणे विषय आशय असा राहिलेला आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संबंधी त्यांनी ती मांडणी केलेली आहे. त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा असा प्रयत्न होता की लोकांमध्ये विवेक जागृत व्हावा, लोकांना अंधश्रद्धेचा विषय कळावा आणि लोकांनी अंधश्रद्धेच्या संबंधी विचार करून त्याच्या संबंधीच्या प्रबोधनाचा विचार लक्षात घेऊन त्यातल्या अडचणी आणि ते कसं आपल्याला दुरुस्त करता येईल, अंधश्रद्धा निर्मूलन कसं करता येईल, ते नाहीसं कसं करता येईल, त्यातनं बाहेर कसं पडता येईल या संबंधीचा एक विवेकी विचार दाभोळकरांनी त्यांच्या साहित्य कृतीमधून ठेवलेला आहे. मती भानामती नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं ते मुख्यत्वे समाजामध्ये भानामतीचे जे प्रकार होतात त्या प्रकारांचे निर्मूलन व्हावं, ते प्रकार पुन्हा घडू नये किंवा ते प्रकार नेमकेपणाने काय आहे याचा उहापोह या पुस्तकामधून त्यांनी केलेला आहे. त्यांचे सहलेखक म्हणून माधव बावगे, जे सध्याचे महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यप्रधान सचिव आहेत आणि दाभोळकरांच्या बरोबरीनं त्यांनी काम केलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचं.
आणि बुवाबाजी संघर्ष हा त्यांचा विषय घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये ते कार्यरत राहिलेले आहे. मला याची जाणीव आहे की मी ज्या मंडळींच्या समोर बोलतोय त्या मंडळींचा या कामाच्या अनुषंगाने एक समज आहे, चांगला समज आहे. हे काम इथल्या बहुतेकांना माहितीच आहे. परंतु तरी मी आपल्याला हे सांगू इच्छितो की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे खूप व्यापक काम आहे. म्हणजे एकाच वेळेला अनेक आघाड्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करावं लागतं. किती प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत असं जर आपण विचार केला तर आपल्याला त्याची व्याप्ती लक्षात येईल. म्हणजे प्राण्यांच्या संबंधीच्या अंधश्रद्धा वेगळ्या आहेत, पक्ष्यांच्या संबंधीच्या अंधश्रद्धा वेगळ्या आहेत, आहारांच्या बाबतीतल्या अंधश्रद्धा वेगळ्या आहेत, जाती समाज समूह याच्या संबंधीच्या अंधश्रद्धा वेगळ्या आहेत. आपण जी एकूण कर्मकांड आपल्या व्यवस्थेने घालून दिलेली आहे त्याच्याबद्दलच्या अंधश्रद्धा आपल्या डोक्यामध्ये वेगळ्या आहेत. आणि म्हणून त्याची व्याप्ती खूप आहे. म्हणजे हे काम करता करता अनेक पिढ्या गेल्या तरी हे काम संपणार नाही. इतकं मोठं काम अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे. मित्रांनो, दाभोळकरांच्या पूर्वी अनेक समाज सुधारकांनी आणि संतांनी या अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचं काम केलेलं आहे. आणि तोच वसा आणि वारसा पुढे घेऊन दाभोळकर आणि त्यांचे अनुयायी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम घेऊन पुढे आलेले आहे. त्यातला एक घटक म्हणून मती भानामती किंवा भानामती हा विषय डॉक्टर दाभोळकरांनी या पुस्तकामध्ये, प्रस्तुत पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेलं आहे. या पुस्तकाचे प्रकाशक राजहंसचे मालक यांनी याचं प्रकाशन केलेलं आहे. 142 पानांची ही प्रती आहे, साहित्य प्रती आहे. आणि याच्यामध्ये अंधश्रद्धेच्या संबंधीचा उहापोह या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तेव्हा या पुस्तकामध्ये ज्या भानामतीच्या अनेक केसेस, अनेक प्रकरणं भानामतीची याच्यामध्ये तपशिलानं दिलेली आहे. अर्थात हे सगळं सांगायचं या पुस्तकातलं तर मला वाटतंय 40-45 मिनिटाचा हा विषय नाहीये. कारण 142 ते 150 पानाचं हे पुस्तक आपल्या समोर ठेवायचं ते थोडंसं अडचणीचं आहे. पण मी सूत्ररूपानं तुमच्या समोर काही मुद्दे त्याच्याकडे ठेवतोय. आणि या निमित्ताने भानामती काय आहे, भानामती कशी होते, तिची खासियत काय आहे, ती कुठल्या प्रदेशामध्ये होते, ती कोणाला होते, त्याचे कारण काय आहे आणि ते का लोकांना आवडतं, काही लोकांना ते हवंसं वाटतं, काही लोकांना ते नकोसं वाटतं. जे लोक त्याच्यामध्ये बळी जात आहेत त्यांच्यावर काय म्हणजे बेततं, या सगळ्या गोष्टीचा उहापोह या मती भानामती या पुस्तकामध्ये दाभोळकरांनी केलेला आहे. आणि त्यांचे सह सहाय्यक लेखक माधव बावगे यांनी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. नांदेडचे आपले डॉक्टर आहेत, या डॉक्टरांनी सुद्धा याच्या संबंधी एक पुस्तक, भानामतीचा भूलभुलैया या पद्धतीचं एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाची सुद्धा बरीचशी मदत डॉक्टरांना मती भानामती एक पुस्तक लिहिताना झालेली आहे, असं त्यांनी त्याच्या प्रस्तावनेमध्ये, मनोगतामध्ये त्याचा उल्लेख केला आहे. आणि मग ही जी काळी जादू आहे, भानामती आहे, ती जगभरामध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसते. परंतु आता संबंध जगाचा विचार आपल्याला न करता आपण मराठवाड्यामध्ये आणि आपल्या भागामध्ये, सीमावर्ती कर्नाटकाच्या भागामध्ये, आंध्राच्या काही भागामध्ये, पट्ट्यामध्ये ही भानामती होते. आणि मग या भानामतीने लोकांचा कसा छळवाद होतो या गोष्टीकडे आपण वळूया. या संबंध पुस्तकामध्ये त्यांनी जी प्रकरणं लिहिलेली आहेत त्या प्रकरणांचा उल्लेख करणं मी गरजेचं समजतो. त्यांनी या प्रकरणातलं पहिलं प्रकरण असं केलंय, काळी जादू अर्थात भानामती.
दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी मराठवाड्यातील भानामती संस्कृती बंधित मनोविकार असा उल्लेख त्यांनी या टायटलमध्ये, या मथळ्यामध्ये त्यांनी केलेला आहे. प्रकरण 3 मध्ये मदतीच्या आत हाका, मदतीसाठी विवंचना करणं, मदतीसाठी लोकांना आग्रह करणं किंवा जे कोणी याच्या संबंधी काम करतायत त्या लोकांना अर्थपणे बोलावणं, असा एक प्रकरणाचा भाग त्याच्यामध्ये आहे. 4थं प्रकरण आहे त्याच्यामध्ये भानामती आणि मती. 5वं प्रकरण जीवघेणी करणे भानामती. भानामती शोध आणि बोध पुढचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये. 7 नावावर खपवली जाणारी भानामती. आणि नंबर 8 आहे रहस्यभेदाची पद्धती आणि पथ्ये. म्हणजे या भानामतीचा रहस्यभेद करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला कोणती कोणती पथ्य पाळावी लागतील, कोणत्या गोष्टी आणि कोणत्या पद्धती अवलंबता येतील, याचाही उल्लेख त्यांनी या 8 प्रकरणामधून केलेला आहे. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा किंवा या भानामतीच्या एकूण प्रकरणाचा अभ्यास करताना किंवा पुढे जाताना आपल्याला असं सांगता येईल याला सूत्ररूपाने की कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव म्हणजे भानामती निर्मूलनाचं काम आहे. म्हणजे कुठंतरी शोषण करायचं आहे कुठल्या तरी वर्गाचं, कुठल्या तरी व्यक्तीचं, याच्यासाठीच म्हणून या सगळ्या अंधश्रद्धा आपल्याला आपल्या अवतीभोवती बहुध आणि बहुतेक वेळेला दिसतात. आणि त्याचं समूळ उच्चाटन करायचं जर झालं आपल्याला तर या भानामतीच्या प्रकरणाकडे किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाकडे आपल्याला वळावं लागतं. मूलतः लोकांच्या मनामध्ये ज्या अंधश्रद्धा निर्माण होतात त्या घर करून राहतात. लोक त्याच्यामुळं भयचकित होतात, कंपित होतात, घाबरतात, भीतात. तर ती कारणं काय आहेत तर ती आपल्याला सुद्धा माहिती आहेत. आपण सुद्धा त्याला बऱ्याचदा सामोरे गेलेलो आहोत, बऱ्याचदा आपल्या वाचनामध्ये ते आलेलं असणार आहे. तर ती कारणं अशी, ढग का गडगडतात, धोधो पाऊस का पडतो, वीज का चमकते आणि ती चमकून जाते कुठे पुन्हा, जंगले बेचिराग का होतात, वनवे का पेटतात, सुनामी, वादळ, भूकंप, महापूर, अशा गोष्टी का घडतात याची उत्तरं माणसाला आदिम काळामध्ये कळत नव्हती, माहीत नव्हती. पण असं वाटत होतं आपल्याला सगळ्यांना की विज्ञानाचे शोध लागले, वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांनी स्वीकारला, लोक पुढे येऊ लागले, लोक विवेकी होऊ लागले की आपोआप या सगळ्या अंधश्रद्धा गळून पडतील आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं म्हणून जे काही काम आहे ते काम करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आपोआप हे सगळं आलबेल होत राहील आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत राहतील पुढे. परंतु मित्रहो, असं होत असताना आपण विसरतो. जुन्या अंधश्रद्धा काही गळून पडतात, काही नव्याने जन्म घेत आहेत, काही नव्या अंधश्रद्धा लोक पाळतायत आणि नव्या अंधश्रद्धांचे स्तोम माजत असताना आपल्याला दिसतं. म्हणजे शतकानुशतके असलेली अंधश्रद्धा आहेतच आहेत, पुन्हा त्यात पुन्हा भरही पडताना दिसते आहे. अनेक त्यातल्या गळून पडतायत, मागे पडतायत आणि त्याचं समूळ उच्चाटन सुद्धा होताना आपल्याला दिसतं. तेव्हा जुन्या काळामध्ये पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये दाभोळकरांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे की आदिम मानव या सगळ्या गोष्टींना यातू म्हणून संबोधित असत. शस्त्राची पूजा करणे म्हणजे यातू क्रिया करणे, उपासना म्हणजे यातू धर्म करणे, त्या पद्धतीचा कर्मकांडे म्हणजे यातू विधी करणे. म्हणजे अशा पद्धतीचं काहीतरी भयंकर आहे तर त्यातनं आपली सुटका व्हावी याच्यासाठी माणसाने त्याची पूजा करायला, त्याची क्षमा याचना करायला, त्याची याचना करायला सुरुवात केली, प्रार्थना करायला सुरुवात केली. म्हणजे जर आपण त्याला हात जोडले, पाया पडलं तर काय होईल, आपल्याला यातनं मुक्ती मिळेल, यातनं आपण बाहेर पडू आणि आपली भीती काही अंशी कमी होईल. अशी श्रद्धा माणसांची आदिम काळापासून पुढच्या टप्प्यावर येताना आपल्याला दिसते आणि माणूस त्या पद्धतीचा तसा प्रयत्न करू लागलेला होता. तेव्हा या सगळ्या यातून विधी तिथूनच पुढे
हे चांगलं काहीतरी करायचंय, चांगलं घडवायचंय. यासाठी म्हणून या यातुविधीमध्ये शुक्ल यातू असा एक प्रकार पुढे अस्तित्वात आला. म्हणजे संपत्ती मिळावी आपल्याला, चांगलं काहीतरी आपल्याला अवगत व्हावं, आपल्याला काहीतरी छान मिळावं. तर अशा या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी शुक्ल यातू केला जायचा. आणि मग दुसऱ्या बाजूला कुणाचं तरी वाईट घडवायचं मानवी प्रवृत्ती आहे. म्हणजे आपल्याला छान व्हावं इथंपर्यंत आपण समजू शकतो. माझं चांगलं व्हावं, भलं व्हावं याच्यासाठी मी काहीतरी जपजाप करायचा, यज्ञकर्म करायचा, याच्यासाठी काहीतरी यातू क्रिया करायची आहे, त्याच्यासाठी काही तंत्रमंत्र आणि त्याचा आधार घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मला लागणाऱ्या काही उपासनांच्या गोष्टी करायच्या आहेत. इथंपर्यंत माणूस म्हणून आपण समजू शकतो. परंतु माणूस इथंपर्यंतच थांबेल तर त्यात नवं. माणसाने असंही ठरवलं की आपलं बरं व्हावं याच्यासाठी जसं आपण शुक्ल यातू करतो त्या पद्धतीनं चुकीचं काहीतरी घडवायचं, लोकांचं वाईट करायचं, लोकांचं अहित चिंतायचं. तर त्याच्यासाठी सुद्धा काही आपण अशी यातू करू, अशी विधी करू की ज्याच्यामुळे लोकांचं वाईट घडेल. ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो, जादूटोना म्हणतो, करणी म्हणतो, भानामती म्हणतो, वगैरे वगैरे असं. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी सुद्धा काही विधी करायचे असते की ज्याच्यामुळं कल्याण होईल, लोकांचं वाईट होईल, वाटोळं होईल, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचं निर्माण होईल आणि ते घाबरतील, ते भीतील, त्यांच्या मनामध्ये म्हणजे दुःख निर्माण होईल आणि त्यांचं बरं होणार नाही, भलं होणार नाही. तर अशा अकल्याणकारी कामासाठी सुद्धा अशा यातुविधीचा उपयोग करण्याची गोष्ट पुढे येत गेली असं दाभोळकरांनी त्याच्यामध्ये तपशिलानं सांगितलेलं आहे. आणि मग हे जसं आपल्या देशामध्ये आहे, मी जसं सुरुवातीला आपल्याला म्हणालो की हे जगभरामध्ये होत आहे, असं जगभरामध्ये होतं. म्हणजे ख्रिश्चन देश आहेत त्याही देशामध्ये अशा गोष्टी घडतात. जे वयस्क आहेत, एखादी बाई आहे वयस्क, खूप वय झालेली, सिनियर सिटीजन म्हणजे आपण आणखी खूप वय झालेली, तर अशी बाई बिचारी ती आपापल्या कामात राहते, आपापल्या नादात राहते, आपलं जगणं कसं सुसह्य होईल याच्यासाठी ती त्या विवंचनेत असते. त्याच्यासाठी ती मनाशी काहीतरी फुटफुटत असेल, बोलत असेल, ती स्वतःशीच काहीतरी म्हणजे हालचाली करून आपला वेळ घालवत असेल. परंतु अशा महिलांकडे, अशा वयस्कर महिलांकडे पाश्चिमात्य देशात सुद्धा संशयानं पाहण्याची वृत्ती मानवामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मग त्यांची त्या चिटूक करते, भानामती करते, काहीतरी अशी जादू करते, काळी जादू करते आणि मग लोकांचं आईत चिंतते आणि त्याच्यामुळे लोकांचं काहीतरी बरं वाईट होतं. अशा पद्धतीच्या धारणा लोकांच्या झाल्यामुळं बाहेरच्या देशामध्ये सुद्धा अशा महिलांना जाळून मारणं, अशा महिलांना शिक्षा देणं, चर्चच्या समोर त्यांच्यावर दोषारोप करून त्यांना वेठीस धरणं आणि त्यांचं जगणं मुश्किल करणं किंवा त्यांना संपवणंच, इथंपर्यंत अशा गोष्टी जगभरामध्ये घडत आलेल्या आहेत. आणि मित्र, आपल्याकडे सुद्धा अशा गोष्टी आपण वर्तमानपत्रातनं वाचलेल्या आहेत, टीव्हीवरनं आलेल्या आहेत, माध्यमांनी आपल्यापर्यंत पोहोचवले की आमच्या गावात असं काहीतरी झालं आणि मग त्या महिलेने असं केलं किंवा त्या माणसाने असं केलं, करणी केली, भानामती केली आणि म्हणून मग त्यांना कोंडून मारहाण करणं, त्याची धिंड काढणं, त्याला त्या बाईचे किंवा त्या माणसाचे केस काढून टाकणं डोक्याचे आणि चुकीच्या पद्धतीनं त्याची धिंड काढून गावभरात त्याची वरात काढणं, मारहाण करणं त्याला, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या देशात सुद्धा अगदी आत्तापर्यंत आणि यापुढे सुद्धा घडतील. कारण आपण जोपर्यंत याचा प्रतिवाद करणार नाही, जोपर्यंत आपण शहाणे होणार नाही, आपण जागरूक होणार नाही, विवेकी होणार नाही आणि जनमानस म्हणजे एकूण म्हणजे आपणच नाही तर सारा जनमानस जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार आहेत आणि त्याच्यासाठी सातत्यानं आपल्याला काम करत राहावं लागणार. तर अशा घटना घडताना आपण पाहतो. आणि मग काय आहे तर मग ही दाभोळकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळे कार्यकर्ते या पद्धतीची मांडणी करतात की काहीतरी कार्यकारण भाव असल्याशिवाय जगात कुठलीच गोष्ट नाही घडत.
आपोआप काहीच होत नाही. ही भानावृत्ती करणी वगैरे होते काहीतरी, मग दगड पडतात अचानकपणे, अन्नात निष्ठा कालवली जाते, किंवा अन्न एकदम कडून होऊन जातं, अन्न बनवलेलं अन्न आहे घरामध्ये ते अचानक काहीतरी होतं, एखाद्या बाईचे अचानक कपडे पेटतात, झोपडीला अचानक आग लागते, धान्य जळायला लागतं अचानकपणे, घरावर दगड पडतात अचानकपणे, वगैरे वगैरे अशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, कानावर आलेल्या आहेत. आपण लहानपणापासून हे ऐकत आलेलो आहोत. आपल्या गावात असेल, आणखीन कुठेतरी घडतं, आणखीन कुठेतरी घडतं, आणि काही वेळेला आपल्या गल्लीत आणि आपल्या घरात सुद्धा घडू शकतं असं. तर हे जे सगळं होतं ते का होतं, तर त्याच्या मागे काही ना काहीतरी कार्यकारण भाव असणार, आणि तो शोधला, त्याच्या मागचा अदृश्य हात शोधला. ते हात कोणते आहेत, ते कोणाचे हात आहेत, कोणाची बुद्धी त्याच्यासाठी काम करते, हे शोधून काढणं म्हणजे त्याचा प्रतिवाद करणं, भानावृत्ती थांबवणं असा त्याचा अर्थ होतो. आणि दाभोळकरांनी अशा काही केसेस, अशा काही घटना आहेत, प्रकरणं आहेत, त्याची स्टडी केली, आणि ते पुस्तकातनं अवतरणांचं, घडलेल्या घटना, त्या व्यक्तींची, स्थळाची, काही वेळेला गावांची सुद्धा नावं बदलून वगैरे, आणि काही वेळेला जिथे गरज आहे तिथे ते गावचं नाव वगैरे तसंच ठेवून त्या पद्धतीनं ही प्रकरणं दिलेली आहेत. ही सगळी प्रकरणं अभ्यासली की आपल्याला असं लक्षात येतं की अशा पद्धतीनं कार्यकारण भावाशिवाय जगामध्ये असं काहीच घडत नाही, त्याच्यामध्ये पुढे ना पुढे असतं, आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या करणी आणि भानामध्ये सगळ्या गोष्टी घडतात. आणि मग दाभोळकरांनी या पुस्तकामध्ये ज्या घेतलेल्या गोष्टी आहेत त्याच्यात त्यांनी काही ठराविक मुद्दे सुद्धा सांगितले की एवढ्या गोष्टीशिवाय मग भानावृत्तीचा विषय काही नसतोच. होऊ शकतं आता की नव्याने पुन्हा एखादं नवं प्रकरण येऊ शकतं, त्याच्यामध्ये भानावृत्तीचा नवा प्रकार सुद्धा पुन्हा अस्तित्वात येऊ शकतो. कारण जुनं कमी पडलं म्हणून आणखीन काहीतरी आपण वाईट घडूया, आणखीन काहीतरी वाईट आणूया आपल्या व्यवस्थेमध्ये, असं कुणाला वाटण्याची शक्यता आहे, आणि कुणीतरी हे असं आणू सुद्धा शकतं. त्याच्यात खळ्यातलं धान्य पळवून नेणं, त्याच्यानंतर दुभती जनावर आहेत ती आटणं, म्हणजे त्याचं दूध अचानक बंद होणं दुभत्या जनावराचं, किंवा म्हणजे तिला मूलबाळ होऊ नये याच्यासाठी सुद्धा काहीतरी करणे आणि भानावृत्ती करायचं. म्हणजे कोणी करायचं, मग त्या दुसरी जी बाई आहे त्याची सवत असलेली, तिने अशा पद्धतीचा काहीतरी घाट घालायचा. मग कुठला तरी मांत्रिक, कुठला तरी बुवा, जाणता वगैरे कोणीतरी आणायचं, त्याने सांगितलेली जी सामग्री आहे ही सगळी सामग्री जमवायची, तंत्रमंत्राचा काहीतरी वापर करायचा, आणि मग तिला भयचकित करायचं, तिला तिच्या मनामध्ये भयंड निर्माण करायचा, आणि असं करून भानावृत्तीचा प्रकार करून तिला निपुत्रित वगैरे करण्याचे प्रकार, अशाही पद्धतीचा प्रयोग या काळ्या जादूमध्ये भानावृत्तीच्या प्रकारामध्ये करण्याचा प्रयत्न होतो. किंवा संपत्तीचा नाश व्हावा, एखाद्याच्या संपत्तीचा नाश व्हावा, अशाही पद्धती त्याच्यामध्ये येतात. हे करत असताना भानावृत्तीच्या याच्यामध्ये कुणी जो मांत्रिक आहे, तांत्रिक आहे, ज्याला आपण जाणता म्हणतो,